मित्र आता माहीत नाही आयुष्याच्या पलट्यामध्ये नंतर आपल्याला कधी बापू भेटतील हे दोन्ही पण आजोबा. खरंच याच्या दोघांसंग आता आम्ही अर्धा एक घंटाच राहिलो. खूप चांगलं फील झालं. असं वाटलं की आपले स्वतःचे एक सख्खे आजोबा आहेत की काय. आमच्या संगच आले ते इथपर्यंत. आता नेक्स्ट टाईम आमची भेट कधी होईल काय माहीत. चालते आजोबा, धन्यवाद तुमचा. तुम्ही आम्हाला एवढं चांगल्या चांगल्या जागा दाखवल्या, एवढी माहिती दिली. आणि तुम्ही इथं किती वर्षापासून असता? हा तू मंदिर आहे तुमचं गाव आहे वाटतं नाही? आमचं गाव आहे मोर चौकडी. अच्छा अच्छा, मी उटीचा आहो. हा, आमच्या वडिलाचा आणि आमचं पटत वडील भावाचं आमचं पटत नव्हतं. हा हा, मी रागे या धनवड्याला आलो. अच्छा, धनवड्याला 30 वर्ष हॉटेल चालवलं मी बरं बरं बरं. पुलापाशी. तर आजोबा जे आहेत मोरदचे आहेत आणि मी पण उटीचा आहे. मोरद वाकोडी तिथंच गाव आहे माझं उटी. उटी जाऊ. हा, मी या वानखेडे उटीचा. तर धन्यवाद काका, तुम्ही एवढं चांगली माहिती दिली आम्हाला. आणि जवळचेच तुम्ही निघले, आपल्या गावाच्याच शेजारचे. आणि काकाचं स्ट्रगल बघा, आई वडिलांसंग भांडण करून इथं आले आणि स्वतःचं आयुष्य इथं स्थापन केलं. इथं नवीन घर आहे का तुमच्या इथं? का घर आहे? मुलं किती आहेत का आजोबा? 2 मुलं आणि 5 मुली आहेत. 2 मुलं आणि 5 मुली, म्हणजे आजोबाला नातू कमीत कमी 15-20 असतीलच. हो, 100%. 22 नातू बघा मित्र. एवढा चांगला परिवार त्यांनी वाढवलेला आहे या ठिकाणी माहूर शहरामध्ये येऊन. तर आणि आपल्या 3 मुली सर्व्हिसला आता. पा की प्रगती, डॉक्टर खूप एक दिल्लीला छान डॉक्टर प्रगती केली. दिल्लीला डॉक्टरीना एक मुलगी. तर अशा प्रकारे कधी कधी काही क्षणातच माणूस भेटलेला किती जवळचा होऊन जातो मित्र, नाही का? फक्त आपलं एक बोलणं चांगलं असावं, प्रेमळ बोलणं असावं. हे बघा, आपण काय पैसे देणार आहोत एकमेकाला किंवा काय करणार आहोत, आपले शब्द हे पैशापेक्षा मोलाचे असतात मित्र. नातं जर बनवायचं असेल तर तुमची लँग्वेज कोमल आणि प्रेमळ असणं गरजेचे आहे मित्र. तर हा व्हिडिओ इथंच संपतो. एक काकांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपली मराठी माणसं किती प्रेमळ असतात. जर आपण जर चांगले वागलो तर लोक कसे वागू शकतात, त्याची एक अनुभूती म्हणून हे स्टोरी व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्र. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की कसं राहायला पाहिजे माणसाने. म्हातारे माणसं जेव्हा भेटतात ना, तेव्हा आपण कसं वागायला पाहिजे, ते कसे वागू शकतात मग तुमच्या संगे. त्याचा एक मला तर चांगला अनुभव आला. तुम्हाला काय वाटतं याबद्दल सांगा नक्कीच.